नमस्कार, मी नेहा शर्मा. आपण पाहत आहात नंदवीर न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या मोठ्या बातम्यांकडे. गोरगरिबांना शासन योजनेनुसार मोफत घरकुल बांधून मिळावे यासाठी बेघर संघर्ष समितीच्या आंदोलन. अधिक माहिती अशी की काल दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेघर संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलावर कादर शहा यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की गोरगरिबांना शासन योजनेनुसार मोफत घरकुले इमाम बादशाह टेकडी परिसर, कोळाई माता टेकडी परिसर या ठिकाणी बांधण्यात यावे. तसेच शासनाकडून नंदुरबार शहरात एकूण 876 घरकुले बांधण्यात आले होते. त्यापैकी 636 घरकुले वाटप करण्यात आलेले आहे. मात्र उर्वरित 240 घरकुले गेल्या 6 वर्षापासून वाटप करण्यात आलेली नाही. लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा म्हणून 15,000 रुपये नगरपालिकेत भरून सुद्धा लाभार्थ्यांना घरकुल पासून वंचित केले आहे. याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी आणि उरलेले 240 घरकुले महिनाभराचे आत वाटप करण्यात यावे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहे अशा लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल बांधून मिळावे असे विविध मागण्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी नंदुरबार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि तत्काळ कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर लाभार्थ्यांमध्ये एकच आनंद पसरला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रैनागनी खाटिक, रुकैया पठाण, योगिता पाटील, सुनीता जगताप व मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. नंदुरबार शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज घरकुलसाठी आम्ही मागणी केलेली आहे. ही मागणी 11 वर्षापासून सतत चालू आहे. शासनाने याकडे लक्ष न दिल्याने आम्ही मजबुरीने आज पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे धरणे आंदोलन चालू आहे. यापुढे आमचे धरणे आंदोलन आम्ही शासनाच्या कडे करणार आहेत. शासनाने याबाबतीकडे लक्ष नाही दिले तर यासाठी आम्ही मुंबई आझाद मैदानावरही धरणे आंदोलन करू. 11 वर्षापासून जे गोरगरीब कुटुंब घरकुलसाठी वाट बघत आहे त्यांना त्वरित घरकुल द्या या मागणीसाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमच्या महिला पदाधिकारी आणि घरकुलच्या लाभार्थ्यांची आम्ही आज आंदोलने करत आहोत. कार्यालय के सामने घरकुल की मांगनी के लिए बैठे 11 साल से लगातार हम मांगनी कर रहे हैं. और नगर पालिका में जो नगर पालिका के थ्रू जो फॉर्म भरे जा रहे नगर पालिका ने गृह पकड़ने का और गरीबों को उसका हक देने का, और नंदुरबार के अंदर 240 मकान है जो 8 साल से नगर पालिका में नगर पालिका का हिस्सा दिया है. आज तक के नगर पालिका ने उसका वाटअप नहीं की. उसको वाटअप जल्द से जल्द कराए और नवीन घरकुल इमाम बादशाह टेकड़ी और खोड़ाई माता परिसर में जो जगह हमने सरकार को निर्देशन में दी है उस जगहों पर जल्द से जल्द गरीबों के घरकुल बांधे जाए. बस ये नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.